तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर विमानतळाचा कायापालट होणार आहे। GMR समूहाकडे आज हस्तांतरित करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हस्तांतरण सोहळा पार पडतोय। GMR समूह विमानतळाचा विकास 2 टप्प्यात करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर विमानतळाचा कायापालट होणार आहे। आज हस्तांतरण सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो विविध आकर्षक रोषणाई या ठिकाणी आहेत। छान फुलांनी संपूर्ण विमानतळ जे आहे ते या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर विमानतळाचं GMR MRO ARO मध्ये हस्तांतरण होणार आहे आणि नागपूरच्या वैभवात आणखी एक सुवर्णपान जे आहे ते जोडलं जाणार आहे। गेले 17 वर्ष हा प्रोजेक्ट जो आहे तो रखडला होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि आता GMR कडे या संपूर्ण विमानतळाचे सूत्र सोपवले जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। अतिशय आधुनिक अशा प्रकारचं विमानतळ होणार आहे। 2 रनवेज होणार आहेत। अशा या विमानतळाच्या आज हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि एव्हिएशन मिनिस्टर राजूजी यांचे मी मनापासून आभार मानेन। महाराष्ट्र सरकारचे हा जो प्रस्ताव पाठवला होता त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आणि आता अतिशय आधुनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट हा नागपूरला GMR च्या माध्यमातून या ठिकाणी तयार होणार आहे।